मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते। कुत्र्यांच्या टोळक्याचा मुलीवर हल्ला झालाय। मलकापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वावर झाला असून ही भटकी कुत्री लहान मुलांच्या अंगावर धावून जातात आणि लहान मुलांच्यावर हल्ला करतात। आज रानोडे हॉस्पिटल शासकीय परिसरात अशाच भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने एका लहान मुलीवर हल्ला चढवला, परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मुलगी बचावली आहे। मी मुख्याधिकारी मलकापूर नगर परिषद यांना सदर भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी करत असून मुख्याधिकारी मलकापूर नगर परिषदेने या कामी लक्ष घालून या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। यानंतर पाहूयात एक मोठी बातमी। लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने कुटुंबाला 10 लाखांच्या खंडणीचे ईमेल आलेत। प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुर्वेनगर येथील एका 60 वर्षीय रहिवाशास आणि कॅनडामध्ये काम करणाऱ्या त्यांच्या मुलीस लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने ईमेल आलाय। यामध्ये 10 लाखांची मागणी करण्यात आली असून पैसे न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची आणि त्या महिलेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची उघड धमकी देण्यात आली आहे। कॅनडातील एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या मुलीने मंगळवारी संध्याकाळी तिचे ईमेल खाते उघडल्यावर तिला बिश्नोई टोळीकडून एक संदेश आढळला। तर राज्यातील निवासी आश्रमशाळांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवा अशा मंत्री अतुल सावेंच्या सूचना आहेत। आश्रमशाळांमध्ये पूर्णवेळ वीज उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे। यामुळे आश्रमशाळांमध्ये 10 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवण्याचं काम गतीने पूर्ण करा। नेट मीटर, 3 फेज मीटर आणि वीज भार वाढवण्यासंदर्भातील अडचणी महिनाभरात दूर करा। सर्व निवासी आश्रमशाळा सौर ऊर्जेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा, अशा मंत्री अतुल सावे यांनी महावितरण आणि मेडाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि शाश्वत सुविधा उपलब्ध होणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।